प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ आज संपत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आज निरोप दिला जाणार आहे। यामध्ये नीलम गोरे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजित सिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे। सध्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची लवकरच घोषणा केली जाणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत मोदींनी जागतिक परिस्थितीवर महत्त्वपूर्ण भाषण दिले। मात्र राऊत म्हणाले की युद्ध सुरू होऊन 25 दिवस उलटले तरी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सर्वांशी सल्ला घेतला नाही। राऊत म्हणाले, कोरोना वेळी थाळ्या वाजवल्या, आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? आणि पंतप्रधानांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच संसदेत भाषण केलं, असा आरोप त्यांनी केला आहे। अशोक खरात याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्याची कारवाई केली जाते। त्याच्यावर एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल असून यापैकी काल 3 महिलांनी तक्रार दाखल केली आहे। तपासात अशोक खरातने महिलांवर अत्याचार केल्याचं समोर आलं असून पॅटर्ननुसार केबिनच्या बाहेर कुटुंबियांना ठेवून महिलांचं शोषण केल्याचं निष्पन्न झालंय। आतापर्यंत 5 महिलांनी आणि एका पुरुषाने फिर्यादी दिली असून पोलीस तपासाच्या माहितीची सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे। पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। श्रीरामपूरचे पत्रकार दत्ता खेमनर यांनी भोंदूबाबा खरात प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सादर करण्यासाठी नाशिककडे रवाना झालेत। वर्षभरापूर्वी त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता। आता विशेष तपास पथक त्यांच्या चौकशीसाठी सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलंय। या प्रकरणामुळे पुढील तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। साताऱ्यातील मारहाणीच्या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापलंय। शंभूराज देसाई यांना रस्त्यावर मारहाण झाल्याचा आरोप असून त्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय। या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत कॅबिनेट मंत्र्यांवर झालेला हल्ला धक्कादायक असल्याचं म्हटलंय। देश संविधानाने चालतो आणि मनमानी सहन केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच या घटनेमागे काही अदृश्य शक्ती असू शकतात अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलंय। ही घटना लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सांगत भविष्यात अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कडक कारवाईची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। जालना शहरात एलपीजी ऑटो गॅसचा साठा संपल्याने सुमारे 3500 रिक्षा चालक अडचणीत सापडले। गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक रिक्षा बंद पडल्या असून शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात गॅस पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर आणि दैनंदिन प्रवाशांवर होतोय। रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असून परिस्थिती गंभीर बनली आहे। भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये तो आपल्या आलिशान फरारी कारमधून मुंबईच्या रस्त्यांवरून जाताना दिसतोय। नियमित तपासणी दरम्यान पोलिसांनी त्याची कार थांबवली। सुरुवातीला कारमध्ये कोण आहे हे त्यांना समजलं नाही, मात्र काच खाली केल्यानंतर आत हार्दिक पांड्या असल्याचं पाहून पोलिसांनी हसत त्याच्याशी हातमिळवणी केली आणि ओके साहेब, जा साहेब म्हणत त्याला पुढे जाऊ दिलं। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता दिसून येते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली होती, ज्यामुळे काही दिवसांसाठी सोन्या चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली होती। मात्र इराणच्या प्रतिक्रियानंतर आज सोन्या चांदीच्या किमती घसरल्यात। देशांतर्गत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1,37,730 रुपये भाव आहे, तर चांदीचा दर किलो 2,16,900 रुपयांवर उपलब्ध आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध 5 दिवसांचा हल्ला स्थगित केला असून चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय। काही तासातच त्यांनी इराणला धमकी दिली की चर्चा निष्फळ झाल्यास हल्ला केला जाईल। ट्रम्प म्हणाले की इराणमध्ये नवीन नेता शोधला जाईल, पण नाव उघड केलं जाणार नाही। त्यांनी 15 कलमी कराराचा उल्लेख टाळला, परंतु इराणने अणुशस्त्र न ठेवण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा केला आहे। धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे।
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा आणि महेश बाबू यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं भरभरून कौतुक केलंय. आता थलाइवा रजनीकांत यांनीही या यादीत भर घातली आहे. रजनीकांत यांनी एक्सवर पोस्ट करत दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांचं अभिनंदन केलंय. हा प्रत्येक भारतीयाने पाहावा असा चित्रपट आहे, अशा शब्दात त्यांनी चित्रपटाचं कौतुक केलंय. त्यावर आदित्य धर यांनी भावनिक प्रतिक्रिया देत रजनीकांत यांना आपला प्रेरणास्रोत असल्याचं सांगितलं आणि त्यांच्या कौतुकाला आयुष्यातील सर्वात मोठा सुपरस्टार क्षण असं म्हटलं आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.